लॉकडाऊन दरम्यान मी घरून काम करायला सुरुवात केली आणि एके दिवशी माझ्या विधवा शेजाऱ्याने मला मदत मागितली. त्यानंतर काय झाले याचीच मी आज तुम्हाला कथा सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया. माझे नाव हितेश आहे आणि मी शहरात राहतो. मी 35 वर्षाचा आहे आणि माझ्या नोकरीमुळे घराबाहेर राहतो. ही घटना त्यावेळी घडली ज्यावेळी सरकारने संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात लॉकडाऊन जाहीर केले होते. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मला घरून काम करायला मज्जा येऊ लागली. एके दिवशी मी घरी एकटाच होतो आणि माझी शेजारीण राणी माझ्या घरी आली. ती म्हणाली, जर तुझ्या घरी गॅस सिलेंडर असेल तर तू मला देऊ शकतोस का? माझ्या घरातील गॅस सिलेंडर संपला आहे. मी म्हणालो, ठीक आहे, तुम्ही घरी जा, मी मागून घेऊन येतो. त्यानंतर ती तेथून निघून गेली. पुढे जाण्यापूर्वी मी राणीबद्दल काही सांगतो. ती माझ्या शेजारी राहते. ती विधवा आहे आणि जवळजवळ 40 वर्षाची आहे. तिच्या पतीचे 3 वर्षापूर्वी निधन झाले होते. राणीला एक मुलगी देखील आहे. घरात फक्त आई आणि मुलगी राहतात. त्यांची मुलगी अजूनही शिकत होती. मी गॅस सिलेंडर घेऊन त्यांच्या घरी पोहोचलो आणि दारावरची बेल वाजवली. तिने दार उघडले. मी सिलेंडर आत घेतले आणि स्वयंपाकघरात जाऊन सिलेंडर बसवू लागलो. मी परत माझ्या घरी जाऊ लागलो. तेव्हा राणी म्हणाली, थांब येतेस, जाण्यापूर्वी चहा घे. मी चहा बनवत होतो तेव्हा गॅस संपला. तू 2 मिनिटे बस, मी चहा उकळून आणते. थोड्याच वेळात ती चहा घेऊन आली. आम्ही दोघेही एकत्र बसून चहा पिऊ लागलो आणि गप्पा मारू लागलो. त्या दिवशी मी तिच्याशी खूप बोललो. मी तिला सांगितले, जर कधी अशी काही मदत लागली तर मला कळवा. ती म्हणाली, ठीक आहे, मला नंबर दे तुझा. मी म्हणालो, तुम्ही माझ्या फोनवर मिस कॉल द्या, मी तुमचा नंबर सेव्ह करेन. त्यांनी मला कॉल केला आणि मी तिथून रिकामा सिलेंडर घेऊन परत आलो. मी त्यांचा नंबर सेव्ह केला. मग रात्री जेवण झाल्यानंतर मी फोन घेऊन बघू लागलो. रात्रीचे 10 वाजून गेले. राणीचा नंबर माझ्याकडे असल्याने मी ती ऑनलाईन आहे का बघू लागलो. मी बघितलं तर त्या ऑनलाईन होत्या, म्हणून मी त्यांना मेसेज केला, पण त्यांनी बघितलं नाही, म्हणून मी दुसरीकडे टाइमपास करू लागलो. 10 मिनिटांनी त्यांचा मला मेसेज आला. राणीने मला विचारले की अजून झोपला नाहीस का? मी त्यांना म्हणालो, नाही, अजून मला झोप येत नव्हती म्हणून जागा आहे. मी परत त्यांना विचारले की तुम्ही कशा जागा आहात अजून? तर त्या म्हणाल्या की मलाही झोप येत नाहीये. आमच्यात हळूहळू गप्पा रंगू लागल्या. बोलता बोलता रात्रीचे 2 वाजले. आम्ही बोलण्यात इतकं गुंग होतो की इतका टाइम कसा गेला हे देखील आम्हाला कळले नाही. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला काही हरकत नसेल तर एक सांगू का? तर त्या बोलल्या, बोल ना बिनधास्त, घाबरतोस काय? मी चाचपडत म्हणालो की तुम्ही दुसरं लग्न करायला हवे. माझ्या तोंडून हे ऐकून त्या म्हणाल्या की नाही, मी 40 वर्षाची आहे आणि माझी मुलगी ही 10 वर्षापेक्षा जास्त वयाची आहे. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला असं वाटत नाही की वय इतके असेल, तुम्हाला अजूनही एक चांगला माणूस मिळेल. राणी मला म्हणाली की माझी मस्करी नको करू, या वयात माझ्याशी कोण लग्न करेल? मी त्यांची स्तुती करत त्यांचं कौतुक करू लागलो, त्यांची तारीफ करू लागलो. माझ्या त्या बोलण्यावर म्हणाल्या की तू माझी खूप स्तुती करत आहेस, तू आता झोपायला जा. मी म्हणालो, खरं सांगतोय तुम्हाला. राणी म्हणाली की आतापर्यंत कोणीही मला असं काही सांगितलेलं नाही. मी म्हणालो की तुम्ही कोणालाही बोलण्याची संधी दिली नसतील किंवा लोक धाडसही करू शकत नसतील. ती म्हणाली, तुला धाडसाची गरज का पडली? मी राणीला बोलत म्हणालो की वाईट घेऊ नकोस, खरं सांगतोय, मला तू खूप आवडतेस, अगदी सुरुवातीपासून. त्यानंतर राणीकडून कोणतेही उत्तर आले नाही. मी घाबरलो आणि मला वाटलं की मी माझ्या भावना व्यक्त करण्यात घाई केली. 10 मिनिटांनी मला म्हणाली की शुभरात्री, उद्या बोलूया. मीही तिला शुभरात्री म्हणालो आणि मग झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी मला राणीचा फोन आला, महत्वाचे काम आहे आणि तू आत्ता घरी ये. मी तिच्या घरी गेलो तेव्हा ती म्हणाली, हितेश, तू मानसीला माझ्या आईच्या घरी सोडून जाऊ शकतोस का? मी म्हणालो, हो, घेऊन जाईन. मी त्या दिशेने जातो त्यावर का तिला सोडेन तिथे मानसीला तयार केले आणि घरी गेल्यानंतर आजीला त्रास देऊ नको असे सांगितले. मी तिच्या मुलीला गाडीवरून तिच्या आजीच्या घरी घेऊन गेलो. राणीची आई जवळच राहत होती. मी आरोग्य विभागात काम करायचो, त्यामुळे माझ्याकडे पास होता, पण मला आता ऑफिसला बोलवले जात नव्हते. तिथे पोचल्यानंतर मी काकूंना नमस्कार केला. त्यांच्या आई मला ओळखत होत्या
कारण त्या बऱ्याचदा राणीच्या घरी राहायच्या. मी परत येऊ लागलो तेव्हा तिच्या आईने मला राणीसाठी पापड दिले. ते त्यांच्याच घरात बनवलेले होते. मी तिथून परत येऊ लागलो आणि वाटेत माझे काम पूर्ण करण्यासाठी मला 2 तास लागले. मला वाटलं की मी आधी राणीच्या घरी जायला हवं. मला त्याला पापडही द्यायचे आहे. मी संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या घरी पोहोचलो. राणीने दार उघडले आणि मला पाहून म्हणाले की लवकर आलास तू. मी तिला म्हणालो की हो, माझं काम लवकर झालं त्यामुळे मी लवकर आले. आईने तुमच्यासाठी हे पापड पाठवले आहेत. तिने मला घरात घेतलं आणि परत मागे दार बंद करून आत बस, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते असे म्हणू लागली. राणी किचनमध्ये गेल्या आणि चहा करत बोलू लागल्या. काही वेळानंतर त्यांनी चहा घेऊन परत माझ्याकडे येऊ लागला. टेबलजवळ पोचताच त्यांचा पाय कशात तर अडखळला आणि चहा आमच्या दोघांच्या अंगावर सांडला. चहा गरम असल्यामुळे खप खाली पडला आणि चहा सगळीकडे पसरला. मी स्वतःला सावरत त्यांना म्हणालो की तुम्हाला भाजले नाही ना कुठं? तर त्या म्हणाले की मला काही नाही झालं, पण तुझे सगळे कपडे खराब झाले. मी त्यांना म्हणालो काही हरकत नाही, तुम्ही आंघोळ करा आणि कपडे बदला. त्या मला म्हणाल्या की तू पण तुझे कपडे बदल, कुठेतरी भाजले असेल तुला पण. मी त्यांना म्हणालो की आधी तुम्ही करा मग मी करतो. त्यावर त्या मला हा म्हणून आतमध्ये निघून गेल्या. ती आतमध्ये गेल्यानंतर सगळीकडे अचानक अंधार झाला. लाईट गेल्या. त्यांनी मला आतून आवाज दिला की बेडवर टॉर्च असेल ती घेऊन येतोस का जरा? मी म्हणालो हो आणतो, 2 मिनिटे थांबा. मी फोनची लाईट लावली आणि टॉर्च आणला आणि त्याला देऊ लागलो. राणी मला म्हणाल्या की माझा गाऊन व बाहेर आहे तो पण मला दे. मी त्यांना गाऊन दिला आणि टॉर्च बाहेर ठेवून येऊन बसलो. त्यांचा खाद्य वेळाने ओरडण्याचा आवाज मला आला. कदाचित त्या अंधारात खाली पडल्या असाव्या. मी पळतच त्यांच्यापाशी गेलो. मी त्यांना उचलू लागलो, पण जेव्हा उचलायला सुरुवात केली तेव्हा माझा पाय तिच्या अंगावरून पडणाऱ्या पाण्यावर घसरला आणि आम्ही दोघंही तिथेच पडलो. माझा हात थेट वरती दोघांना पकडले आणि मला शरीरात 440 व्होल्टचा झटका जाणवला. मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि उभा राहिलो. मी राणीला उचलले आणि तिला तिच्या खोलीमध्ये बेडवर झोपू लागलो. माझ्या डोक्याने आता तिचं पाहून काम करायचं बंद केलं, त्यामुळे माझ्या आग जळू लागली. मी तिच्याकडे पाहू लागलो. ती मला त्यावेळी काहीच बोलली नाही. माझ्या मनात तिच्याबद्दल तसले विचार येऊ लागले. मला भान नव्हते की मी राणीबद्दल असा विचार करतो. माझ्या मनात काय आलं काय की मी माझ्या दोन्ही हाताने वरचे चोळू लागलो. अचानक झाल्यामुळे राणी माझ्यापासून दूर जाऊ लागल्या आणि मला म्हणाल्या की तू हे काय करतोयस, हे सगळं चुकीचं आहे. मी काहीही विचार करू शकत नव्हतो आणि माझ्या शरीरातील आग जळत होती आणि बाबूरावने काही विचार करण्यास स्पष्टपणे नकार दिला. मी म्हणालो की होत नाही, मला माहिती आहे की तुम्ही खूप दिवसापासून एकटे आहात. मला पण तुम्ही खूप आवडता आणि तुम्हाला पण सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा अधिकार आहे. मी त्यांना समजावत होतो पण त्या ऐकत नव्हत्या, म्हणून बोलत त्यांना चिकटण्याचा प्रयत्न करू लागलो. पण राणी माझ्यापासून दूर होऊ लागल्या. मी एका झटकाने डोके पकडून त्यांना माझ्या तोंडाकडे वळवले आणि जोर लावून करू लागलो. त्या मला प्रतिकार करू लागल्या. लन खूप दिवस एकटा असल्यामुळे त्यांना पण राहावलं नाही. काही वेळानंतर त्यांचे हात मागून घट्ट पकडू लागले आणि त्या पण आता साथ देऊ लागल्या. काही वेळानंतर त्यांची अस्वस्थता कमी झाली आणि त्यांनी मला पूर्णपणे स्वाधीन झाल्या. काही वेळ आम्ही ते करत होतो. त्यानंतर आम्ही आडवे झालो. माझं सगळीकडे फिरत होतं. मिळेल तसं प्रेम आम्ही करत होतो. या प्रेमामुळे तिच्या तोंडून मस्त आवाज निघत होते. त्यांचे ते निघणारे आवाज ऐकून मला राहवत नव्हते. मी माझ्या कामात व्यस्त होतो. ती पण मला साथ देत होती. माझ्याकडून मिळणाऱ्या प्रेमाने ती देखील भारावून गेली. आमचा हा खेळ खूप वेळ चालू लागला. राणी देखील उड्या मारून त्याचा आनंद घेऊ लागल्या. त्यांच्यासोबत करताना असं जाणवत होते की मैदानामध्ये खूप महिन्यांपासून काहीच झालं नाही. माझ्यासोबत तिला देखील आता याचा त्रास होऊ लागला, पण हा त्रास कधीच आनंदात बदलून गेला. आमचं प्रेम खूप वेळ चालत होतं. त्या मला म्हणाल्या की माझी खूप वर्षापासूनची इच्छा आज तुझ्यामुळे पूर्ण झाली. मला तुझ्याकडून आता पूर्ण सुख पाहिजे.
असं म्हणत त्या माझ्यावर तुटून पडत होत्या. मी पण त्यांना खूप प्रेम करत होतो. काही वेळ झाल्यानंतर त्या माझ्यावर पडून शांत झाला. त्या दिवशी आम्ही पूर्ण रात्रभर वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकांवर प्रेम केलं आणि संतुष्ट झालो. त्या मला म्हणाल्या की माझी मुलगी आता 7-8 दिवस येणार नाही, त्यामुळे तुला कसलीही अडचण नाही. त्यानंतर आम्ही रोज करू लागलो. मी माझे घर बंद करून त्यांच्याच घरी राहू लागलो. मुलगी आल्यानंतर पण आम्ही वेळ मिळेल तसं प्रेम करत होतो.